प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण रिक्षा चालक इरफान अंकल। आजच्या धावपळीच्या जगात जिथे माणुसकी हरवत चालली आहे, अशावेळी जालना येथील इरफान अंकल यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण सादर केले आहे। एका सामान्य रिक्षा चालकाने दाखवलेला हा मोठेपणा समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे। नेमकी घटना काय? पाकीट सापडले। तलाव सावंगी येथील विकी मेंढरे यांचे पाकीट बारवाले कॉलेज परिसरात पडले होते। सापडलेली मालमत्ता पाकिटात 5 ते 6 हजार रुपये रोख, 2 ATM कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड होते। कोणाला सापडले? चंदनझिरा परिसरातील रिक्षाचालक इरफान अंकल यांना हे पाकीट रस्त्यावर पडलेले सापडले। असा शोधला मालक। इरफान अंकल यांनी पाकीट स्वतःकडे न ठेवता ते मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला। त्यांनी पत्रकार शब्बीर पठाण आणि इतरांच्या मदतीने पाकिटातील डायरीमधील नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। अखेर आधार कार्डवरील पत्त्यावरून तलाव सावंगी येथील पत्रकारांशी संपर्क साधून पाकीट मालकाचा शोध लावण्यात आला। पोलीस ठाण्यात पाकीट सुपूर्द। चंदनझिरा पोलीस ठाण्याचे PSI मारिओ स्कॉट आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते हे पाकीट विकी मेंढरे यांना सुपूर्द करण्यात आले। पाकिटातील सर्व पैसे आणि कागदपत्रे जशीच्या तशी असल्याचे पाहून विकी मेंढरे यांनी इरफान अंकल यांचे मनपूर्वक आभार मानले। विशेष बाब, पवित्र रमजान महिना सुरू असताना रोजा आणि इबादत करत असताना इरफान अंकल यांनी कोणताही लोभ न ठेवता हा प्रामाणिकपणा दाखवला। ते रिक्षा चालवून आणि शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करून आपला उदरनिर्वाह करतात, पण तरीही त्यांनी इतरांच्या कष्टाच्या पैशाला महत्त्व दिले। निष्कर्ष, इरफान अंकल यांच्या या कृतीमुळे समाजात आजही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। चंदनझिरा पोलीस आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे। बाबा, काय प्रकरण होतं? माझं पॉकेट हरवलं होतं। आज मी जालन्यात आलो होतो, दुखत होतं तेव्हा माझं। तर माझं नाव विकी शिवाजी मेंढरे, राहणार सावंगी तलाव। तर मला आमचे जालन्यातले रिक्षा चालक इरफान भाई चाचाला सापडलं होतं। तर त्यांनी मला प्रामाणिकपणे आणून दिलं, याच्याबद्दल त्यांना अभिनंदन। त्याच्यामध्ये सगळं साहित्य वगैरे पैसे सगळं? हो, सगळं होतं। ATM होतं, 3 ATM होते, जवळपास 7 हजार रुपये पैसे कॅश होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व गोष्टी होते त्याच्यात। सगळं बरोबर निघालं? हो, बरोबर निघालं सगळं। ठीक आहे, चालेल। काय नाव? विकी शिवाजी मेंढरे। आज चंदनझिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आमचे मित्र इरफान भाई हे जे रिक्षा चालवतात, यांना एका माणसाचं पाकीट सापडलं। त्याचं नाव विलास मेंढरे असं असून त्याचं पाकीट पडल्यानंतर त्यांनी त्याला आवाज दिला, परंतु तो थांबला नाही आणि त्यांनी नंतर ते पाकीट उचलून आमच्याकडे आले। त्यांनी आमचे मित्र शब्बीर पठाण यांना ही हकीकत सांगितली आणि आम्ही असं ठरवलं की हे सदरील माणसाला आपण फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलू आणि साहेबांच्या समक्ष त्याला त्याचं पर्स देऊ। या पद्धतीनं आम्ही त्या व्यक्तीला फोन केला। त्याचा फोन लागला नाही, तरी आमचे मित्र शब्बीर पठाण यांनी तेथील पत्रकाराला, सावंगीच्या पत्रकाराला फोन लावला। त्याने आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि त्याचे पैसे जवळपास 5 ते 7 हजार रुपये, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक छोटी डायरी, असं सर्व साहित्य साहेबांच्या हस्ते आम्ही विलास मेंढरे याला परत केलेलं आहे। आजही आपण बघतो की सध्या सगळीकडे परिस्थिती हिंदू मुस्लिम म्हणून चाललेली आहे, परंतु आज हे हिंदू मुस्लिम असं काही नाही। हे काही ठराविक लोक असतात जे अशा प्रकारच्या अफवा पसरवतात आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। परंतु इरफान भाई मुस्लिम समाजाचे असून आणि मेंढरे हा मराठी समाजाचा असून त्यांनी प्रामाणिकपणे त्याचं हे पर्स या ठिकाणी परत केलेलं आहे। तरी मी तसा तो दवाखान्यामध्ये आलेला होता, अशा परिस्थितीत त्याला त्याचं पर्स परत केलं आणि आजही हिंदू मुस्लिम ही अशा पद्धतीचं काही नसून आजही सौख्य आणि एकतेचा संदेश इरफान भाई आणि मेंढरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। धन्यवाद। शेख फारूक टेलर, समाजसेवक, चंदनझिरा, जालना।